बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून। ज्या ठिकाणी साखर कारखाना सुरू होतो त्या तालुक्याचा विकास होण्यास मोठी मदत होते। मी साखर उद्योग हा केवळ पैसा कमवण्यासाठी नव्हे तर या माध्यमातून शेतकरी व समाजसेवा करण्याचे भाग्य मला मिळते, असे उद्गार पिंपळनेर येथे रावळगाव साखर कारखान्याच्या ऑफिसचे उद्घाटन प्रसंगी चेअरमन बबनराव गायकवाड यांनी शेतकरी मेळाव्यात बोलताना व्यक्त केले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे धुळे जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुळशीराम गावित हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार बापूसाहेब चौरे, आमदार सौ मंजुळाताई गावित, ॲडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तम बापू देसले, बडणे येथील सरपंच अजय सोनवणे, नामदेवराव पाटील, शेतकरी संघटनेचे भटूतात्या अकलाडे, दीपक खरे आदी मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी सटाणा रस्त्यावरील लीलाचंद भावसार यांच्या शॉपिंग मध्ये रावळगाव साखर कारखान्याचे कार्यालयाचे उद्घाटन आमदार सौ मंजुळाताई गावित यांच्या हस्ते श्रीफळ फोडून व फीत कापून करण्यात आले। त्यानंतर शेतकरी मेळावा वाणी मंगल कार्यालयात घेण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर तुळशीराम गावित हे होते। दीप प्रज्वलन नंतर आलेल्या मान्यवरांचा साखर कारखान्यामार्फत स्वागत सत्कार करण्यात आला। यावेळी आमदार मंजुळाताई गावित यांनी कार्यालयाचे उद्घाटन केल्याचे जाहीर करत गायकवाड साहेबांनी पिंपळनेर, साक्री व आदिवासी पश्चिम पट्ट्याचा विचार करून पिंपळनेर येथे रावळगाव साखर कारखान्याचे ऑफिस सुरू केले, पण गायकवाड साहेब यांनी पांझराकांत साखर कारखाना सुरू करावा असे सांगितले। यावेळी साखर कारखाना सुरू करण्यासाठी डॉक्टर तुळशीराम गावित तसेच आमदार गावित यांनी 2-2.5 वर्षापासून सतत प्रयत्न सुरू केले असून मात्र साखरी कारखान्यास मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत, पण तरीही कारखाना चालू करण्याचे स्वप्न भंग होऊ देणार नाही। हा कारखाना सुरू झाल्यास आमच्या तालुक्याचाही विकास होईल असे सांगत गायकवाड साहेबांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले। या प्रसंगी रावळगाव साखर कारखान्याचे चेअरमन बबनराव गायकवाड म्हणाले, मी कोणतेही राजकारण न करता केवळ समाजाच्या सेवेसाठी साखर उद्योगातून त्या भागाचा विकास कसा होईल हे उद्दिष्ट व ध्येय डोळ्यासमोर ठेवतो। मी खरं तर पुण्याकडील असून त्या ठिकाणीही माझे साखर उद्योग आहेत, पण गेली 100 वर्षापासून सुरू असलेला रावळगाव साखर कारखाना काही कारणास्तव बंद पडलेला होता आणि त्यामुळे या भागातील विकासाला खीळ बसली होती, म्हणून मी रावळगाव सहकारी साखर कारखाना सुरू केला। साखर कारखाना सुरू झाल्यास केवळ शेतकऱ्याचा विकास होतो असे नाही, तर त्या परिसरातील संपूर्ण व्यावसायिकांचा व्यवसाय सुरू होतो, त्या भागाचा विकास होतो। मग त्या ठिकाणी आठवडे बाजार असतील, छोटे मोठे हॉटेल्स असतील, पान स्टॉल असेल, बाजारपेठ असेल, लहान मोठ्या मजुरांना रोजगार असेल, व्यापारपेठ असेल, अशा सर्व स्तरातील विकास त्या भागाचा होतो। म्हणजेच त्या माध्यमातून समाजसेवा करण्याचा लाभ मला मिळाला। साखरी कारखाना देखील सुरू करण्याचा मनोदय असून डॉक्टर तुळशीराम गावित, आमदार मंजुळाताई गावित यांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्नशील आहोत, पण या कारखान्याला असंख्य अडचणी असून त्या दूर झाल्या तर नक्कीच पांझराकांत साखर कारखाना सुरू होईल यात तीळ मात्र शंका नाही। यावेळी त्यांनी ऊसाची शेती कशी परवडणारी आहे याचेही महत्त्व पटवून दिले। यावेळी माजी खासदार बापूसाहेब चौरे म्हणाले, पिंपळनेर तसेच साक्री तालुक्यातील 3-4 धरण असून संपूर्ण क्षमतेने भरलेले असतात। पाण्याची सुबत्ता असून येथील साखर कारखाना बंद पडला म्हणून या भागातील शेतकऱ्यांनी ऊस लागवड कमी केली। त्यांना जर आपल्या माध्यमातून उत्तम जातीचे ऊसाचे बियाणे तसेच इतर साहित्य उपलब्ध करून दिल्यास उत्पन्नातून आपण त्यांचा खर्च काढून घेतला तर येथील शेतकरी नक्कीच कांदा शेतीपेक्षा ऊसाच्या शेतीकडे नक्की वळतील असे सांगत त्यांनीही रावळगाव साखर कारखान्याला शुभेच्छा दिल्या। तर डॉक्टर तुळशीराम गावित यांनी साक्री तालुक्याच्या विकासासाठी पांझराकांत साखर कारखाना सुरू करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी आम्ही पाठपुरावा करीत आहोत। आम्हाला बबनराव गायकवाड साहेबांच्या मदतीने आम्ही हा कारखाना नक्की सुरू करू असे आश्वासन त्यांनी शेतकरी मेळाव्यात दिले। आम्हालाही आमच्या तालुक्याचा विकास करण्याची संधी पांझराकांत साखर कारखान्याच्या माध्यमातून मिळेल असे सांगितले। यावेळी पिंपळनेर, साक्री परिसरातून शेकडो शेतकरी या मेळाव्यास उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रावळगाव कारखान्याचे संचालक कुंदन चव्हाण यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक LJ गवळी यांनी केले, तर आभार जनरल मॅनेजर BN पवार यांनी मानले। अशा ठिकाणी आमचे जे मार्गदर्शक आहेत, आमचे सर्व आहेत, आमचा आदर्श असे माननीय बबनराव गायकवाड बापूसाहेब यांच्या मैत्रीपोटी ज्या माणसाने गेल्या 20 वर्षापूर्वी एका दौंड तालुक्यातल्या महाराणावरती जिथं कुठे जशी परिस्थिती वसुंधरा कारखान्यात होती, महाराणा तसं महाराणावरती ऊसाचं पिकून ज्या भागात नव्हतं
अशा ठिकाणी साखर कारखाना करण्यास सोडलं केलं. आपल्या डिपार्टमेंट म्हणून नागरिकांनी सांगितलं आपल्या नावाने श्रीनाथ मस्कोर यांनी दौंड तालुक्यात हा कारखाना गेल्या 20 वर्षापासून दिमाखाने उभा झालेला अतिशय चांगल्या पद्धतीने 5 वर्ष चालू आहे. इथेच आपले कार्य संपला असा बंगल्यात राहून नागोंडामध्ये पुण्यासारख्या हडपसरसारख्या सारख्या आजूबाजूला सगळे सेलिब्रिटी पवार कंपनी पवार करिअर मागे पुढे अशा ठिकाणी जाऊन संध्याकाळ रमणीय याच्यात काढण्यापेक्षा कुठेतरी काहीतरी शेतकऱ्यांच्या आपण देणे टाकतो. या भावनेत या धरणाच्या खाली जे सिंचन क्षेत्र आहे हे जास्तीत जास्त ऊसाच्या क्षेत्राखाली येण्यासाठी जर कारखान्याच्या लोकांनी प्रयत्न केला तर निश्चित कारण काय आहे की आजचा जो शेतकरी आहे आपला तो दुबळा आहे. त्याची आर्थिक ताकद ऊस लावण्याची नाही. त्याच्याजवळ कुठेतरी वेगळ्या पद्धतीने भांडवल त्याच्यामध्ये टाकावं आणि ऊस उत्पादन करून त्या उत्पन्नातून फेडावं अशा प्रकारची त्यांची हिंमत आहे. परंतु त्यांना कुठेतरी आपण साथ दिली पाहिजे आणि याच्यासाठी आपण कुठेतरी पूर्ण गावोगाव कारखान्याच्या परिसरामध्ये कुठेतरी आपल्या कारखान्याने एखादं फाउंडेशनचं क्षेत्र निवडावं. चांगल्या ऊस उत्पादन शेतकऱ्यांचे ऊस उत्पादन जाती निर्माण करायला आणि या सर्व जातीचा पुरवठा जर आपण चांगल्या व्हरायटीत आम्ही कुठले पैसे कमवण्यासाठी तर आलेलो नाही. आम्हाला इथं पैसे कमवायचे नाहीयेत. आमचं एकच उद्देश आहे की ह्या भागामध्ये जेवढे कारखाने आहेत ते सगळे कारखाने चालले पाहिजे. कुणी चालवा. गायकवाडाने गायकवाडाचं काही एकट्याचं सगळं काही नाहीये. वसाहताची मिटिंग केली त्यावेळेस कुठली तिथल्या सगळ्यांना सांगितलं तुम्ही कारखाना चालवा. तुम्हाला पाहिजे ते टेक्निकल जी काही पाहिजे ते बिल्डिंग मदत करतो पण कारखाना बंद ठेवू नका. कारखाना चालू करा. बेलगांगा बंद आहे तोही चालू झाला पाहिजे. गिरणा बंद आहे तोही चालू झाला पाहिजे. कारखाने जर चालू झाले तर त्या परिसरामध्ये तिथं सगळं वातावरण चेंज होतं. उद्योग पाणी येतात. छोटे छोटे उद्योग येतात. साखर ही इंडस्ट्री अशी आहे तुम्ही लोकांनी विचार करा. साखर ही एकच इंडस्ट्री अशी आहे की तो सगळ्या घटकांना काम देते. छोट्यातला छोटा माणूस असतो एकदम छोट्यातला छोटा की जे आपण काम करत नाही तो ते काम करतो तो माणूस ऑफिस बॉय समजा एखादा किंवा शेतात काम करणारा एखादा माणूस समजा तो आणि उच्च पदस्थ म्हणजे टाटा किंवा ज्या रावळगाव कारखाना उभा केलेलं वाचन ग्रुप ते मशिनरी बनवणारे एसीत बसणारे आणि इथं उन्हात काम करणारा त्यामधील सगळ्या घटकांना साखर उद्योगामध्ये काम करते. हा असा एकच धंदा आहे. दुसरा कुठलाच असा धंदा नाही की त्या धंद्यामध्ये सगळ्या घटकांना सामावून घेतलं जातं. आणि तो योगायोगाने आम्ही कारखाना पूर्वी 20 वर्षापूर्वी उभा केलेला असल्यामुळे तो आमच्याकडे अनुभव होता की त्याच्यातून बरीच समाजसेवा जर तुम्हाला समाजसेवा करायचीच असेल तर एक साखर कारखाना चालवणे त्याच्यातूनच बरीच समाजसेवा तुमची आपण होऊ शकते असा हा मला चांगला अनुभव आहे. वर्ष होतं आम्ही कारखान्याच्या मशिनरीला 5-7 कोटी रुपये खर्च केला. वर्षभर कामगारांचे पगार केले तिथल्या सगळ्या अडचणी सोडवल्या आणि डॉक्टर साहेबांना 2800 रुपये रेट दिला. ताईंचा ऊस आमच्याकडे आला. ताईंना आम्ही 2800 पैसे दिले. 1,500 शेतकऱ्यांना आम्ही आभाराचे पत्र पाठवले. 1,500 शेतकऱ्यांना आणि ते हाताने लिहून पत्र पाठवले की बाबांनो तुम्ही त्या कारखान्याला ऊस दिला त्यामुळं हा कारखान्याच्या रावळगाव परिसरामध्ये करोडो रुपये आले आणि तिथली राहणीमान बदललं. तिथं बिल्डिंग बांधकामं चालू झाली. हॉटेलची बांधकामं चालू झाली. वाढींची बांधकामं चालू झाली. बाजार भरायला लागला. शैक्षणिक लोकांना आर्थिक अडचणीतून बाहेर पडता आलं. लोकांना आई वडिलांवर औषध उपचाराला खर्च करता आले. इतका मला आशीर्वाद मिळाला त्या भागामध्ये की आपल्या हातून काहीतरी चांगलं कार्य घडलं. माझ्या लोकांना मागायची सांगितलं त्यांचे मित्र नातेवाईक त्यांनी त्यांना सांगितलं की तिथे किती फरक पडला. तो असा प्रत्येक कारखाना जर चालू झाला तर त्या त्या भागामध्ये डेव्हलपमेंट होईल. रावळगाव कारखान्याने 2800 रुपये रेट का दिला. जर रावळगाव कारखान्याकडे 2800 रुपये देण्याची जाणत होती रावळगाव कारखान्याकडे जर अजून बाय प्रोडक्ट असते इथेनॉल असतं खत प्रकल्प असता को जनरेशन असतं अन्य प्रकल्प असते तुम्ही 3000 ते 3200 रुपये रेट दिला डॉक्टर साहेब
शेतकऱ्यांचं कल्याणच केलं असतं. माझ्याकडे देण्याची वृत्ती आहे, मला घ्यायचं मला माहित नाही, मला द्यायचं माहिती आहे. मी मागच्या वर्षीच्या सीझनला 18 कोटी रुपये खिशातले घालून तो कारखाना चालवलेला आहे. 2800 रुपये मी उचलला रेट दिला, 1350 रुपये मला एजन्सीचा खर्च आला, कारखान्याचा पगार, तिथला सगळा खर्च आणि तिथं केलेलं प्रोसेसिंग त्याचा खर्चाला आम्हाला 900 रुपये. समजा 1000, 1300, 2300, 2800, 5100 रुपये रेट आम्हाला उचलला पडला. आमची साखर गेली ऍव्हरेज 35 रुपये 50 पैसे, म्हणजे टना मागं मी 1500-1600 रुपये टना मागं मी लॉस केला. रिकव्हरी आली आम्हाला 9.5. आता आमचं पहिलं वर्ष होतं, काही ऊस मिळत तसं आम्ही गाळप केला, त्याच्यामुळे रिकव्हरी पण आम्ही कमी पडलो. अशा प्रकारे आम्ही 18 कोटी रुपये लॉस म्हणून तो कारखाना चालू केला. हे मला करायची काही गरज नाहीये, पण मला स्वस्त गोष्ट देत नाही. मला एकच वाटतं की माझ्या हातून काहीतरी चांगलं घडावं. ह्या भागाचा माझा काही संबंध नाही, मला इथं कुठलं राजकारण करायचं नाही, मला इथं कुठल्याही प्रकारचं काहीही वेगळं काम करायचं नाही. मला जे शक्य आहे ती समाजसेवा म्हणून हे काम करायचंय. शहरात त्यांनी आज या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे आणि त्यातच आम्हा तालुक्याचे सर्वच आणि शेतकरी बांधवांची इच्छा फार जबरदस्त वाढलेली आहे आणि फार मोठी अपेक्षा घेऊन आज गायकवाड साहेब आपल्याकडे आम्ही सगळेजण पाहत आहोत. आज या कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि खरोखरच एक चांगलं असं या ठिकाणी संकेत देखील आहे. आम्ही आपल्याकडे चांगल्या एक मोठ्या भावनेने आशेने पाहतो. अनेक वर्षापासून आम्ही देखील आमच्या साखरी तालुक्यातलं एक आमच्या तालुक्याची एक शान होती. अतिशय चांगलं असा हा पांढरा सहकारी साखर कारखाना होता. आमच्या लहानपणीच आम्ही तो कारखाना पाहिलेला होता, परंतु बऱ्याच वर्षापासून आमच्या या तालुक्याची शान बंद पडलेली आहे. म्हणून खूप वर्षापासून आम्ही धडपड करतोय, अनेक प्रयत्न करतोय, हा बंद पडलेला कारखाना कसा सुरू होईल म्हणून आमचे अनेक प्रयत्न चालू आहेत, परंतु त्यात आम्ही यशस्वी अजूनही होत नाही. परंतु तरी सुद्धा एक जिद्द ही मनात पक्की ठेवायची असं आम्ही ठरवलंय आणि भगवंत नक्कीच आपल्याला यश देईल अशी पूर्ण खात्री आहे. माय माऊलीच्या रूपाने आपण आलात आणि खरोखरच आपल्याला नक्कीच भगवंत आपल्याला यश देईल, बळ देईल आणि आमच्या या तालुक्याचं जे बंद पडलेला कारखाना आहे त्याचं नक्कीच पुन्हा अजून दूर काढण्यासाठी आपण सगळेजण सगळ्यांच्या आशीर्वादाने लवकरच आपल्याला तशी संधी मिळेल अशी मी सुद्धा भगवंताजवळ प्रार्थना करते. देखील आम्ही इतर कोणाजवळ कोणी नोंदवले असेल ते जरूर त्यांना देतील, पण पुन्हा याच्यात सुधारणा करून ह्या वर्षी आपल्याला साखरी तालुक्यातनं जवळच्या परिसरातनं हा जास्तीत जास्त ऊस आपल्याला माझा शेतकरी बांधव देतील अशी मी माझ्या बांधवांना विनंती करतो, अपेक्षा करतो. विशेषतः ह्या सगळ्या माध्यमातून आपण हे काम करत असताना पांढऱ्याच्या बाबतीमध्ये आम्ही जानेवारी 20 पासून साहेब जसं ह्या जनतेने आता या ठिकाणी बापूसाहेब चौरे आहेत यांनी आणि सर्वांनी मिळून या साखरी तालुक्यामध्ये हा इतिहास घडवला. पहिल्यांदा 70 वर्षामध्ये अपक्ष आमदार या जनतेने या मंडळीने निवडून दिला आणि म्हणून आमचं देखील एक कर्तव्य आहे. आमच्या खांद्यावर ही पालकत्वाची जबाबदारी या सर्व मंडळींनी दिली आणि त्या माध्यमातून आम्ही दोघांनी बसून विचार केला की या तालुक्याचा आत्मा सगळ्यात काय महत्वाचं आहे तो पांढराखान सहकारी साखर कारखाना आणि त्या माध्यमातून आम्ही जानेवारी 20 पासून त्या अधिवेशनापासून आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि आपले साखर आयुक्त आणि त्याचे औरंगाबादचे सहसंचालक आणि शिवाय त्या आपले सहकार
मंत्री आणि सहकार सचिव यांच्याकडे एवढा पाठपुरावा केला तर इतक्या अडचणी एवढ्या वासून अडचणी असायच्या. कारण नुसतं आपला एक कारखाना नाही झाला, हा पॉलिसी मॅटरचा विषय होता. हे कारखाने जे बंद पडलेले आहेत ते 17-18 कारखाने बंद पडलेले होते. त्याच्यातल्या पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 21च्या याच्यामध्ये काही हे भाडे तत्वावर काही विक्रीने काही चालू झाले. परंतु हे 11 कारखाने असे होते त्याच्यात आपला हा 11वा पांढराखान सहकारी साखर कारखाना. तेव्हा आम्ही जेव्हा बोललो हे सांगितलं तेव्हा त्यांनी सांगितलं की याच्यावरती आम्हाला सगळ्यांचा विचार करावा लागेल, नुसतं तुमचा एकट्याचा विचार नाही करता येणार. कारण याच्यामध्ये पॉलिसी मॅटर आम्हाला ठरवावं लागेल की हा भाडे तत्वाने द्यायचा काय विक्रीने करायचा. आम्ही सांगितलं साहेब हा भाडे तत्वाने द्या, आहे त्या ठिकाणी आमचा कारखाना चालू झाला पाहिजे, अन्यथा आमची शेतकरी मंडळी कामगार मंडळी त्या ठिकाणाहून एक नट देखील घेऊन जाऊ देणार नाही. तुम्ही कोणालाही विकला काही झालं तरी साखरीचा पांढराखान सहकारी साखर कारखाना आहे त्या ठिकाणी तो तुम्ही भाडे तत्वावर द्या किंवा विक्रीने द्या, पण पहिल्यांदा त्या ठिकाणी चालू झालं पाहिजे. चालू झाल्याशिवाय त्या ठिकाणची एक वस्तू देखील शेतकरी आणि तिथला कामगार हा हलू देणार नाही. हे आम्ही तेव्हा सहकार मंत्री, आयुक्त आणि मुख्यमंत्री यांना देखील सांगितलं. आणि म्हणून हे 21 मध्ये पहिल्यांदा आपल्या कारखान्याचं टेंडर त्यांनी काढलं. आपली बातमी आपल्या हातात. चॅनल शेअर करा, लाईक करा. शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा. आपली बातमी आपल्या